आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये जो आहे एक स्पेशल ब्लॉग. आज आहे शिमगा. तर शिमग्याच्या सर्वांना पहिल्या खूप खूप शुभेच्छा. मी आले माझ्या गावी जे आहे वेत्ते, आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला शिमगोत्सव आहे. तर तो मी एन्जॉय करेन, तुम्ही एन्जॉय करा. आता जास्त काही मी बोलत नाही. आता भेटू तुम्हाला प्रॉपर शिमग्याचे जे काही परंपरा आहेत आपल्या कशा फॉलो केल्या जातात ते तुम्हाला दिसतील. आणि मला तुम्ही मुंबई आम्हा मुलांना काय हवं असतं? आम्हाला फक्त मोठ्यांचा आशीर्वाद, मोठ्यांचा प्रेमाचा थाप हवा असतो. आणि तोच थाप एका आजीकडनं भेटला तर मुलांच्या उत्साहात काय फरक पडतो तुम्ही आता बघू शकता.
आणि मला तुम्ही मुंबईत बघायला आणाल का? लई हौस पुरवाल का? आणि मला तुम्ही मुंबईत बघायला आणाल का? लई दिवसाची हौस पुरवाल का? एकदा मुंबई झाली पाहुणे, एकदा मुंबई झाली पाहुणे. मला तुम्ही मुंबई बघायला याल का? लई दिवसाची हौस पुरवाल का? तर आपले आता खेळे नाचवून झाले आहेत वेत्ते गावात आणि आपण चाललो आहोत आता आडिवऱ्यामध्ये, जिकडनं खरी सुरुवात होणार आहे होळीची म्हणजे शिमग्याची. समस्त ग्रामस्थ मंडळी आता पोचली असेल आणि आपण आताही पोचू. लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला समजेलच पुढे. तर कोकणातला शिमगा कसा साजरा होईल ते तुम्ही आता बघू शकता. आई माकडच्या इथे जमलेले ग्रामस्थ वगैरे हे आमचे वेतनते ग्रामस्थ आहेत बघा. आणि व्यक्ती गावाचा मान असतो आम्ही इथे आलेलो आहे होळीला. सध्या आम्ही आडिवरे ठिकाणी इथे शेडेकरवाडी इथे आलेलो आहे. तर हा यश जाधव आहे. तुमचं नाव सांगतो बोल ना. सगळे आमचे जाधव परिवार आहे. जाधव परिवार आहे. आणि हा हा गोकुळ जाधव बंद झाला. गोकुळ जाधव काय बोलताय तुम्ही? होळीसाठी आलाय तुम्हाला काय वाटतंय? दोन शब्द बोला ना. नंतर करायला मिळणार नाही. राजेंद्र जाधव वेत्ते वेत्ते बोला काहीतरी युट्यूबला काय बोलू? आपली होळी करून घ्या, शांतपणे होळी पार पडा बस.
जय महाकाली. जय मा.
देवीची सोन्याची मूर्ती आहे. अरे उभा अपलोड नाही होणार. आई महाकालीकडे माझे एकच साकडे आहे की हा शिमगोत्सव साजरा करताना जर कोणाच्याकडूनही चुकून माकून काही चूक अपराध झाला असेल तर त्याला माफ कर आणि समस्त लेकरांच्या पाठीशी अशीच कायम उभी राहा आणि अशी तुझी सेवा आमच्याकडनं करून घेत राहा. तर मी सुमित जाधव आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा.
no privacy.